आज आपण या ठिकाणी जे जंतर मंतर दिले येते विद्यार्थ्यांच्या हितासाठी व भविष्यासाठी सोनम वांगचुक यांच्या समर्थनात आपण हा रॅली इथं उपस्थित केलेली आहे। यासाठी आपल्या काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दयानंद पटेलसाहेब व शिवसेनेचेही नेते इथे उपस्थित आहेत। तसेच भविष्यातील आपले विद्यार्थी इथे आपल्यासाठी या समर्थनासाठी उपस्थित आहे। सोनम वांगचुक हे विद्यार्थ्यांच्या त्या कृतीसंदर्भात केंद्रीय प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी 20-21 दिवस तिथे उपस्थित होते। त्यांनी उपोषण केलं, पण ते उपोषण दडपण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्या समर्थनात आपण इथं उपस्थित झालेलो आहे। एवढंच बोलून मी माझ्या भाषण आपण धन्यवाद। नमदेव या बोला या पुढे केंद्र शासनाच्या दडपशाहीच्या निषेधार्थ गाजर दाखवून लोकांना भ्रमात ठेवून की सरकारच्या विरोधात जे आवाज उठवले दाबण्याचा प्रकार सरकारच्या विरोधात जे आवाज उठवले ते दाबण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या माध्यमातून चालू आहे। वास्तविक लोकशाहीत आपल्याला विचार मांडण्याचा अधिकार आहे आणि तीच प्रोसेस वांगचुक यांच्या माध्यमातून चालू होती। पण कुठल्याही प्रकारची दखल न घेण्याची या BJP सरकारची प्रवृत्ती वाढलेली आहे। त्याच्याच एक परिपाक म्हणून की एवढा मोठा जर का भारताची युवा पिढी जेवढी आहे तेवढी एका देशाची लोकसंख्या नाही, पण ज्या युवकांच्या जीवावर हे एवढा मोठा प्रोसेस राबवून ते आपले सत्ता काँग्रेसमध्ये निरुद्धपणे आणूनसुद्धा त्याच युवकांना आज बेदखल करण्याचं काम केंद्र सरकार आहे। आणि आम्हाला कोणी रोखू शकत नाही असा जो गैरसमज होता तो अभिजित दिपके सरांच्या माध्यमातून केंद्राला पण आता कळायला लागलेला आहे की सर्वसामान्य जनता आता रस्त्यावर उतरायला लागलेली आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण मुरगुडमध्ये सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी दिपके यांचा पाठिंबा राहण्यासाठी आपण इथं उपस्थित राहिला, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो। आणि अशाच जिथं दडपशाही होईल, जिथे अन्याय होईल राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून तिथं आपण सर्वसामान्य नागरिक आपलं कर्तव्य म्हणून अशा अन्यायाच्या विरोधात आपण आवाज उठवूया एवढीच तुम्हाला विनंती करतो। विद्यार्थी एकजुटीचा वंदे इन्क्लाब। गेले 20-25 दिवस झाले आपल्या जंतर मंतरवर जे मराठा गेले 20-25 दिवस जे आंदोलन सुरू आहे सरकारविरोधात, या आंदोलनाला ज्या सरकारनं दडपशाही पद्धतीने जे काल विद्यार्थ्यांना मारलं, त्यांना लाठीचार्ज केला, त्याच्याबद्दल मी प्रथमतः त्या सरकारचा मी निषेध करतो। आणि इथून पुढे सरकारनं गोरगरिबांच्या पोरांच्या हक्काचं जे घेत आहे, ज्यांना पेपर लीक झालेले आहे आणि पेपरमध्ये पार्सलिटी जी केली जात आहे हे थांबवावे। आणि सोनम सर यांनी ज्या मागण्या मांडल्यात त्या त्यांनी स्वीकारून सोनम सरांना आम्ही आज पाठिंबा देतो एवढं बोलतो। माझं 2 शब्द तुमचं जय हिंद। आज या ठिकाणी आपल्या कागल तालुक्यातील या मुरगुड पोलीस गावातील कार्यकर्ते या ठिकाणी केंद्र शासनाने काल जो विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर एक अमानुषपणे लाठीमार केलेला आहे, त्या लाठीमाराच्या निषेधार्थ या ठिकाणी आपण एक निषेध सभा घेण्याच्या निमित्ताने या मित्र सर्वांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो। मित्र, आपणाला माहिती आहे की केंद्र शासनानं यापूर्वी बेरोजगारांना रोजगार 2 कोटी रोजगार देतो अशी आश्वासन दिली होती। त्या अनुषंगाने बरीच आश्वासन फसवी मोदी साहेबांनी दिली होती। आणि जरी असणाऱ्या आमच्या हक्काचं आम्ही परीक्षेने पात्र व्हावं म्हणून नीटच्या परीक्षाच्या धोरणात्मक देश घेत आहे। आणि त्या 1दा 2दा 3दा पेपर फुटीचं पेव फुटलं आहे। आणि मग त्या निषेधार्थ त्या केंद्रीय प्रधानमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागण्यासाठी जे अभिजित दिपकेने गेले 20-22 दिवस अमरण उपोषणाच्या निमित्तानं आंदोलन पुकारलं,
आणि 22 दिवस त्या ठिकाणी सोनम सर आंदोलन करतात, अमरण उपोषण करतात. आता त्या आजपर्यंत सरकारनं आजपर्यंत दुर्दैवी परिस्थिती आहे. आजपर्यंत सरकारने ही बरीच आंदोलनं असली तर आंदोलनाच्या पुढे जाऊन आंदोलनासमोर जाऊन की आंदोलन दडपशाही न करता त्या सन्मानानं आंदोलन भारत देशात आली. पण आता एकमेव आता चालूचं आंदोलन आहे की आंदोलन हे दडपशाही दडपायचं चालू आहे. आणि म्हणजे त्याचा करावा तितका निषेध आहे. उद्या आता आमच्या पोरांचं भविष्य, या भविष्याची ज्या परीक्षा घेतल्या होत्या त्या परीक्षेचा गोंधळ, परत नीटची फेरनीट घेतली तिथं गोंधळ, आता महाराष्ट्राच्या सगळ्या देशभर पेपरफुटी झालं आहे. आणि अशा पद्धतीत त्या चिडीचं प्रतीक म्हणून विद्यार्थी आंदोलन करतायत आणि ते आंदोलन सहनशील मार्गाने करतायत. या ठिकाणी तुम्हाला बघायचं झालं तर विद्यार्थ्यांची डोके फुटली, आया बहिणींच्या सुद्धा व्यवस्था करून पोलिसांनी मारहाण केल्या, तिथं लाठीचार्ज केला. करावं तेवढा निषेध थोडं आहे. आणि मग अजूनसुद्धा आमचा संयम तुटला नाही. अजूनसुद्धा सरकारला आमचं निवेदन आहे की उद्याच्या काळात ते निवेदन हे आंदोलन अगदी सर्वांत पद्धतीने सोडवावं. आणि मग जास्तीत जास्त पद्धतीने 1-2-3 दिवसात सोनम वांगचूक यांनी हे आंदोलन केलं आहे. आणि त्याची प्रमुख मागणी आहे की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावी. आता अभिजित दिपके म्हणतात नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा. आता पण तूर्त तरी धर्मेंद्र प्रधानांनी 3 दिवसात राजीनामा द्यावा. आणि या ठिकाणी आम्ही निषेध करतो त्यांचा, केंद्र सरकारचा निषेध करतोय. त्या पोलिसांची न्यायालयीन चौकशी व्हावी. पोलिसांनी ज्या बळ केला बळानं जे मारा ती न्यायालयीन चौकशी व्हावी आणि दोषीवर कडक फौजदारी गुन्हे दाखल व्हावे. आणि अशा पद्धतीने आम्ही निवेदन करतो आणि निषेध करतोय. आणि उद्याच्या काळात हे 2-3 दिवसात 3 शुक्रवारी आम्ही कागल तालुक्यापासून सर्वपक्षीय इंडिया आघाडी सर्वपक्षीय आणि आम जनतेच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं कागल तालुक्यात कागल तहसीलवर याच्या शुक्रवारी आम्ही आंदोलन या ठिकाणी जाहीर करतोय. आणि त्या आंदोलनाला सुद्धा उत्स्फूर्त पद्धतीने कार्यकर्ते उपस्थित राहावं अशी कळकळी विनंती करतोय. जय हिंद, जय या हुकुमशाहीचा निषेध असो, या हुकुमशाहीचा निषेध असो. हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, न्याय आमच्या हक्काचा. नाही कुणाच्या बापाचा. राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. विद्यार्थी एकजुटीचं, विद्यार्थी एकजुटीचं, भारत माता की जय.